नमस्कार, मी स्नेहा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण जी रेसिपी करणार आहोत ते आहेत लॉलीपॉप। पण आपण ते जसे नेहमी चायनीज स्टाईलने करतात तसं न करता आपण इंडियन स्टाईलमध्ये आज लॉलीपॉप बनवणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला। तर मी आपला इंडियन स्टाईलनी जे आपण लॉलीपॉप बनवणार आहोत तर त्याचं मी काय काय इंग्रेडिएंट्स आहेत ते सांगते। हे रेडी चिकन लॉलीपॉप आणलेले आहेत मी आणि त्याच्यासाठी आपल्याला जे मसाले लागणार आहेत ते सांगते। आपण अंड वापरणार आहोत, त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। हा टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे मी। गरम मसाला आहे, लाल मिरची पावडर आहे नॉर्मल आणि ही कोरिएंडर पावडर आहे, धणे पावडर। बेसन घेतले, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना आहे आणि चवीप्रमाणे मीठ। तर आता आपण सुरुवात करूया। त्याआधी सर्वात प्रथम आपण हे जे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ते घालून घेऊया। यानंतर टोमॅटोची जी प्युरी केलेली होती, मी हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत ते घालून घेऊया। ही नुसती लाल मिरची पावडर आहे, घरचा मसाला नाही आहे। आपण मिरची पण घातली आहे, त्याप्रमाणे बेतानेच घालायचं आहे, जसं तिखट तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे। हा गरम मसाला आहे, यानंतर हे धणे पावडर आहे आणि एक अख्खं अंड आपल्याला घालायचं त्याच्यामध्ये। चवीप्रमाणे मीठ घालूयात। आता आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालूयात। हा 1 लिंबाचा रस आहे। आता ह्याच्यावर आपल्याला कोटिंगसाठी आपण बेसन वापरणार आहोत, तर पहिले मी थोडंच बेसन टाकून बघणार आहे आणि मग नंतर लागलंच तर आपण त्याच्यावर घालूयात। थोडं तांदळाचं पीठ घालणार आहोत। बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालणार आहोत, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि इंडियन स्टाईल आहे म्हणून पुदिना आणि कोथिंबीर आपण जास्त घालणार आहोत। तर आता आपण हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊयात। थोडं बेसन आणि आपण जी तांदळाची पावडर आहे ती पण, तांदळाचं जे पीठ आहे ते आपण पुन्हा थोडं ॲड करूयात, कारण की त्याला व्यवस्थित कोट व्हायला हवे। तर आता हे आपण 20 ते 25 मिनिटं असंच ठेवणार आहोत, तर जास्त छान लागतील। हे लगेच करायचे नाहीत, कारण का तो पूर्ण मसाला आहे जो त्याच्यामध्ये मुरायला पाहिजे। तर आपण हे आता ठेवून देऊया। आपले हे लॉलीपॉप आता मॅरिनेट झालेले आहेत चांगले, तर ते आता आपण डीप फ्राय करून घेणार आहोत। आणि आपल्याला फ्राय करताना एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे की ते मंद आचेवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, तर ते व्यवस्थित आतपर्यंत शिजणार आहेत। तर आता हे आपण फ्राय करायला घालूयात। दोन्ही साइडने छान फ्राय झाले पाहिजेत ते। तर आपले आता हे लॉलीपॉप छान फ्राय झालेले आहेत, कलरवरनं तुम्हाला समजेलच। आता आपण हे काढून घेऊयात। आता आपण चाट मसाला घालणार आहोत आणि हे मस्त लॉलीपॉप आपले खायला रेडी आहे। आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून।